नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या 20 ऑगस्ट आणि 21 ऑगस्टच्या भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे। नागपंचमी विशेष भागामध्ये मित्रांनो आनंदी जिवंत आहे आणि आनंदीला मात्र आता हे विद्याधर आणि शलाकाने मात्र एका बंद पेटीमध्ये कोंडून ठेवलेलं असतं आणि आता तो सगळ्यांना मात्र आता धोका देत असतो की आता सगळ्यांना असं वाटतं की आनंदी गेली म्हणून सगळेजण आता मात्र खूप रडत आहे आणि आता मात्र घरामध्ये नागपंचमीची पूजा असते आणि नागपंचमीच्या पूजेच्या दिवशी आता एक खूप मोठा असा म्हणजे नागदेवतेचा चमत्कार होणार असतो। कारण आता विद्याधर आणि आता ह्या शलाका या दोघांना मात्र आता नागाने चांगला दंश केलेला असतो आणि आनंदीचा जीव वाचवलेला असतो। म्हणजे आज नाग आपल्या आनंदीचा भाऊ बनून तेथे आलेला असतो आणि आनंदीचा जीव त्याने वाचवलेला आहे। तेव्हा मित्रांनो आता सविस्तर नक्की काय होतं हे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा मित्रांनो हे बघा आता मात्र युगंधर आहे तर युगंधर मात्र आता म्हणजे महादेव शंकराच्या पिंडीवर अभिषेक करत असतो। सगळेजण मात्र आता तेथे आहेत, अगदी माई बापू हे सगळेजण सगळ्यांना आता आनंदीवरील जे संकट आहे तर ते दूर करण्यासाठी आता या घरामध्ये आता हे महादेवाचा अभिषेक होत आहे आणि आता हा युगंधर मात्र अभिषेकासाठी महादेवाच्या पिंडीवर पाणी ओतत आहे आणि आता मात्र एक खूप मोठा असा भयानक प्रकार घडणार आहे। कारण युगंधर जेव्हा आता अभिषेक करत असतो माई बापू शिल्पा युगंधर पृथ्वी हे सगळेजण मात्र आता प्रांजल वगैरे घरातील हात जोडून उभे आहेत आणि तेवढ्यात मात्र हा विद्याधर कुणाशी तरी फोनवर बोलत असतो आणि ज्या पेटीमध्ये मात्र आनंदीला कोंडून ठेवलेलं असतं त्या आनंदीचे हात वगैरे बांधलेले असतात। आनंदीच्या तोंडाला आता रुमाल वगैरे बांधून तिला आतमध्ये कोंडलेलं असतं आणि तीच पेटी मात्र आता ह्या निंबाळकरांच्या घरामध्ये आता त्या माणसाने आणलेली असते आणि आता विद्याधर फोन करतो, आपल्या माणसाला फोन करून म्हणतो की अरे या पेटीमध्ये आनंदी आहे ना, मग ती पेटी तू येथे कशाला आणलीस, काय गरज होती। कारण विद्याधरला मात्र आता आनंदीबरोबर एक रात्र चैन करायची असते आणि त्याने आनंदीला आता किडनॅप करून तेथे बंद त्या पेटीत ठेवलेलं असतं आणि त्याला आनंदीला रूममध्ये घेऊन जाऊन तिच्याबरोबर आता आपली चैन भागवायची असते, त्याचं ते स्वप्न त्याला पूर्ण करायचं असतं। सगळ्यांना असं वाटतं की आनंदी आता हॉस्पिटलमध्ये आहे, परंतु आता आनंदी हॉस्पिटलमध्ये आता ह्या विद्याधरने किडनॅप करून तिला तेथे आणलेलं असतं आणि बंद पेटीत त्याच्या माणसाने त्याला आता माहितीच नसतं त्याने तेथे आणून ठेवलेलं असतं। तर महादेवाचा एक खूप मोठा चमत्कार होतो। आता जेव्हा विद्याधर त्या पेटीकडे बघतो तर त्या पेटीवर एक खूप मोठा नाग असतो, तो नाग बघून आता सगळेजण खूपच घाबरतात आणि आता मात्र लगेच हा विद्याधर तेथे घाबरतो। आता सगळेजण ओरडतात की नाग नाग, मिताली म्हणते की माई तेथे नाग आहे नाग आहे आणि तेवढ्यात मात्र आता हा विद्याधर आहे तर तो विद्याधर मात्र आता लगेच म्हणजे समोर येतो आणि नाग मात्र आता फणा काढून विद्याधरला डाऊन्स करायला जातो। विद्याधर खूपच घाबरतो। आता नाग मात्र विद्याधरवर डाऊन्स करत असतो कारण नागासारखा वागणारा आणि शेवटी आनंदीच्या जीवावर खेळणारा आता ह्या आनंदीला संकटातून वाचवण्यासाठी शेवटी नाग राजा तेथे आलेला आहे आणि नाग हा आज तो आपल्या आनंदीचं दैवी संकेत मात्र युगंधरपर्यंत पोहोचवणार आहे आणि तेवढ्यात मात्र आता हा विद्याधर नागाला मारायला येतो। सगळेजण खूप घाबरलेले असतात, घरामध्ये नाग आलाच कुठून आणि नाग खूप मोठा असतो। नागाला बघून सगळेजण इतके घाबरतात आणि तेवढ्यात मात्र माई बापू हे सगळेजण ओरडत असतात की नाग नाग आणि त्याच वेळेस मात्र आता जेव्हा विद्याधर पुढे येतो तर नाग त्याच्यावर अगदी जोरात फणा मारतो, पण आता ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत मात्र आता हा युगंधर पुढे आलेला आहे आणि युगंधर पुढे येतो, ओम नमः शिवाय फक्त महादेवाची आराधना करतो आणि तेवढ्यात मात्र आता युगंधर पुढे आल्यानंतर आता नागाला फक्त अगदी तो हात जोडून प्रार्थना करतो। हात जोडून प्रार्थना करून मात्र तो त्याला जायला सांगतो आणि आता मात्र जेव्हा नाग तिथून निघून जातो, नाग मात्र काही बोलत नाही, शांतपणे तिथून निघून गेलेला असतो। परंतु नागाने मात्र आता एक असा काहीतरी दैवी संकेत दाखवलेला असतो की त्या पेटीमध्ये आनंदी आहे। आनंदीचा जीव वाचवण्यासाठी मात्र नागदेवता खास तेथे आलेला असतो आणि महादेवाचा हा एक खूप मोठा चमत्कार आहे, महादेवाचा चमत्कारच घडलेला आहे। आनंदीला संकटातून वाचवण्यासाठी नागपंचमीच्या दिवशी आज महादेव स्वतः प्रकट होऊन युगंधरला मात्र आता दैवी संकेत देऊन गेलेला आहे, दैवी संकेत आणि तेवढ्यात
माई म्हणतात की खरंच नागपंचमीच्या दिवशी नाग घरात येणं हा खरंच एक खूप मोठा दैवी संकेत आहे. आणि ते ऐकल्यानंतर मात्र आता युगंधर विचार करतो की म्हणजे दैवी संकेत म्हणजे नक्की काय. आणि त्याच वेळेस आनंदी पेटीमध्ये आता खूप जोरजोराने आतमध्ये तिला वाचवण्यासाठी खूप काही प्रयत्न करत असते. आणि आनंदीचं तोंड बांधलेलं असतं आणि आनंदी जोरजोराने ओरडण्याचा खूप प्रयत्न करत आहे की वाचवा वाचवा, पण तिचा आवाज निघत नसतो आणि तिचे हातपाय वगैरे सगळे बांधलेले असतात. आणि त्या बंद पेटीमध्ये तिचा श्वास अगदी गुदमरलेला असतो. पण तरीसुद्धा मात्र युगंधरच्या काहीतरी लक्षात येतं. माई जेव्हा असं म्हणतात तेव्हा युगंधर म्हणतो की दैवी संकेत म्हणजे नक्की काय. आणि तो त्या पेटीजवळ येतो आणि त्याच पेटीजवळ जेव्हा तो येत असतो तर विद्याधरचे आता अगदी म्हणजे त्याच्या पायाखालची जमीन सरकत असते. जर युगंधर त्या पेटीजवळ गेला आणि त्यामध्ये त्याला आनंदी जर सापडली तर कसं होईल, म्हणून विद्याधरची पूर्णपणे आताही त्याचे हातपाय थरथर कापत असतात. तो पूर्णपणे भीतीने लाल झालेला असतो. आता युगंधर पेटीजवळ जात असतो. नक्की ह्या पेटीमध्ये आहे तरी काय, म्हणून युगंधर त्या पेटीजवळ येतो आणि ती पेटी उघडणार तोच लगेच. आता हा विद्याधर खूपच घाबरतो आणि जोरात तो युगंधर म्हणजे दादा असं ओरडतो. परंतु त्याच वेळेस मात्र आता होतं तर काय, कारण नागाने आता युगंधरला दैवी संकेत देऊन तेथे आणलेलं असतं. परंतु आता जेव्हा विद्याधर मात्र आता युगंधरला बाजूला घ्यायला जातो आणि त्याच वेळेस मात्र आनंदीचा आतमधून खडबडून आवाज येत असतो. आनंदी जोरात मालक साहेब असं म्हणजे ओरडते, कारण तिचा तोंडावरचा रुमाल आहे तर तो रुमाल निघलेला असतो. आणि शेवटी मात्र आज युगंधरला आज आनंदी ज्या संकटात आहे तर त्या संकटातून आज नागामुळे म्हणजे नागदेवतेमुळे आज आनंदी वाचलेली असते. आणि जेव्हा आता युगंधर ती पेटी उचलतो आणि युगंधर मात्र ती पेटी उचकायला जाणार तर त्याचमध्ये आनंदी जेव्हा त्याला दिसते तर तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो. आणि हे सगळं काम मात्र विद्याधरचं आहे हे मात्र आता युगंधरने ओळखलेलं असतं. युगंधर जोरात मात्र आता हे विद्याधरवर ओरडतो आणि आता आनंदी जेव्हा बाहेर येते आनंदीचा दम कोंडलेला असतो. युगंधर तिला पाणी घेणे पाजतो आणि म्हणतो की आनंदी हे काय झालं, तुझ्याबरोबर हे कोणी केलं. तेव्हा आनंदी हा विद्याधरकडे बोट दाखवते आणि म्हणते की ह्या नालायक नराधमाने आज माझ्याशी जे काही वागला ना तर ते खरंच खूप चुकीचं वागला. यामध्ये माझा दम अगदी गुदमरलेला होता. तेव्हा मात्र आता युगंधरला फारच राग येतो. युगंधर म्हणतो की अरे तुला काही माणुसकी नावाची चीज आहे की नाही, जे काही तू आज इतका नराधमासारखा वागलेला आहे ते तर ते माफी करण्याच्या लायकीचे नाही. म्हणून पृथ्वी आणि युगंधर मात्र आता दोघंही आता ह्या विद्याधरला चांगलंच मारतात. आणि आज आनंदीचा जीव घ्यायला निघालेल्या ह्या विद्याधरला मात्र आज पृथ्वी आणि युगंधरने चांगला धडा शिकवलेला असतो. परंतु जी पेटी मात्र आज नागपंचमीच्या दिवशी घरी आलेली असते तर ती योगायोगाने आणि शेवटी नागदेवतेने मात्र आनंदीचा जीव वाचवलेला आहे. आता युगंधर आणि आता ह्या सगळ्यांना एक दैवी संकेत देऊन आज आनंदीच्या जीवाला जे संकट आता हे विद्याधरने ओढवलेलं असतं तर त्या संकटातून मात्र आज हा युगंधर तिला वाचवतो आणि शेवटी नाग तिथून निघून गेलेला आहे. परंतु विद्याधरची मात्र अशी अवस्था केलेली असते, कारण त्याला नाग तर डसलेला असतोच परंतु त्याची अशी धुलाई केलेली असते, कारण पृथ्वीने तर आता त्याला सोडलेलंच नसतं. पृथ्वी म्हणतो की अरे नराधमा, तू आनंदीशी असं काही वागशील मला माहिती नव्हतं आणि तुझ्यावर तर माझा इतका विश्वास होता. आणि त्याच वेळेस मात्र युगंधर म्हणतो की अरे मुलांनो, जे काही आता हा वागतो ना तर नराधम असंच वागत असतो. मागच्या वेळेस सुद्धा त्याने आनंदीच्या जीवावर असं संकट ओढवलं होतं आणि आज सुद्धा त्याने तेच केलेलं आहे, म्हणून आता याला सोडायचं नाही. आनंदीने विद्याधरचं नाव सगळ्यांच्या समोर घेतलेलं असतं आणि सगळ्यांच्या समोर नाव घेऊन आज मात्र एका सत्याला वाचा फोडलेली असते. मुलांचे डोळे उघडतात. आनंदी नागपंचमीच्या दिवशी आपल्या सणाला घरी आलेली आहे आणि एका खूप मोठ्या संकटातून तिला नागाने दैवी संकेत देऊन वाचवलेलं असतं आणि शेवटी आनंदीचा जीव वाचलेला आहे. सगळ्यांना खूप आनंद होतो. माई आणि बापू हे सगळेजण आनंदाने उड्या मारतात आणि शेवटी सत्याचा उलगडा होतो. आनंदीचा जीवसुद्धा सुखरूप वाचलेला असतो. तेव्हा मित्रांनो, आनंदी जिवंत आहे आणि आनंदीला काहीच झालेलं नसतं. आज मात्र सगळं काही दैवी कृपेने आपली आनंदी आपल्यामध्ये आलेली असते आणि सगळ्यांना एक खूप मोठा आनंद होऊन युगंधरने घाईने घट्ट मिठी आनंदीला मारलेली असते आणि सगळेजण खूप खुश होऊन मुलंसुद्धा खूप खुश आहे. तर मित्रांनो, आता असे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.